तू उद्या हर्षवर्धनला भेटायला चाललायस? हो. का रे? अरे का म्हणजे किती दिवस झाले आम्ही भेटलो नाही आहोत. त्याच्याशी बरंच काही बोलायचं आहे. तूही असलीस तर मजा आहे. मला उद्या जरा काम आहे. मला जरा उद्या बाहेर जायचं आहे एका ठिकाणी. कुठे? माझ्या मैत्रिणीचा लग्नाचा वाढदिवस आहे ना. तू जा भेटायला. पण काय? पण हर्षवर्धनला काही सांगू नकोस. म्हणजे बाबांच्या मृत्यूपत्राबद्दल वगैरे. अगं सर तुझे खूप हुशार आहेत. मी ऐकलंय त्यांच्याबद्दल. पण बाबा गेले 2 दिवस नाही चालत ते. का? माहित नाही. म्हणजे 2 दिवसापूर्वी आले होते पण तसं काही म्हणाले नाही की मी 2 दिवसात येणार नाहीये म्हणून. आपल्याला घर तर फक्त 4000 लोकांनाच द्यायचे आहेत. बाकी सगळं आपला नेट प्रॉफिट. सर जवळजवळ 2 कोटी जमा झालेत. मग उरलेलं पेमेंट करायचं का? काय डोकं फिरलंय तुमचं? शहाणपणा करून स्वतःची अक्कल चालवू नका. त्यातले 1.5 कोटी बँकेत भरा. 45 दिवसांच्या मुदतीकरता फिक्स डिपॉझिट म्हणून. बाकी उरलेले 50 लाख पेमेंट करून टाका सप्लायर्सचं. जे तारखेच्या आधी ऍडव्हान्स दिला तर ते सुद्धा कामाला लवकर सुरुवात करतील. ठीक आहे सर. एक लक्षात ठेवा होता पुरे, आपल्याला हे प्रोजेक्ट 9 महिन्यात उभं करायचं आहे. हे बघा, माझ्या लग्नातले कपडे दागिने हे तुमच्या पसंतीचे असतील ना तर मला खूप आवडेल. तुम्ही निदान माझ्या इच्छेसाठी तरी तिकडे यायला हवं. हे बघ मानसी, मागच्या वेळेला असंच वागला होतास म्हणून त्या हर्षराच्या ताटाखालचं मान धरून बसला होतास. हॅलो. हे बघ मानसी, मला यायला जमणार नाही आणि मी येणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ. अहो पण हे बघ मानसी प्लीज. बाबा मी खरंच तुमची मुलगी आहे की नाही मला नाही माहित. पण तुमच्या बरोबर राहून मला एक गोष्ट मात्र नक्कीच कळली आहे की आपल्या आयुष्यात गुरुचं स्थान खरंच फार मोठं असतं आणि म्हणूनच आई वडिलांनंतरचं स्थान त्यांनाच देण्यात येतं. इतकं सगळं बोललीस, आणखीन काय पुरावा हवाय तुला? तू माझीच मुलगी आहे हे सिद्ध करण्यासाठी. खरं सांगू, मला जाम भूक लागली. बरोबर, मी काहीतरी आणते तुझ्यासाठी. हे बघा वैदी सर, हे समजा लेटेस्ट आहे. हा शार्दूल माने तुम्हाला भेटायला आले. ए तुला घालून बघायचंय का? बघ ना, छान दिसते. खूप ओल्ड फॅशन्ड आहे. आजीच्या लग्नातला वाटतंय. काहीतरी वेगळं दाखवा ना. मला आवडलं ग हे. पण मला खरंच नाही आवडलं. मानसी, म्हणजे नेमके कशा पद्धतीचे दागिने हवेत तुला? हम दिल दे चुके सनम मध्ये ऐश्वर्याने घातलेत ना. आता काय बाबा, मोठा झालास तू. बिल्डर हर्षवर्धन भोसले. कॉलेजमध्ये असताना जी तू स्वप्न पाहायचा ती खरी केलीस. गुड. तुम्ही बघा ना, छान छान आहेत बघा ना. हो, तिच्याच पसंतीने घ्यायच्यात. काय ग? वहिनी, मी लग्नात साडी नाही नेसणार आहे. म्हणजे शरारा घालणार आहे. शरारा ऐश्वर्या रायनी घातला होता ना. अहो, खरेदी करण्यासाठी त्यांना काही बाहेर जायला लागत नाही आपल्यासारखं. सराफ साडीवाला घरीच येतात. मला मानसीचीच काळजी वाटते. का? काय तिथे कसं वागेल, काय करेल. शार्दूल एव्हाना हर्षला भेटला असेल. काय बोलत असतील दोघं? हर्षने त्याला माझ्या विरोधात काही सांगितलं तर नसेल ना? की जर हर्षने दिलेलं वचन मोडून शार्दूलला माझ्याविषयी काही सांगितलं तर मी पण त्याला सोडणार नाही. त्याच्या पापांचा पाढा मी शार्दूलच्या पुढ्यात वाचेन. मी त्याचीही वाट लावीन. एक वेळ मी मेले तरी चालेल, पण मी मरताना त्याला मारूनच मरेन. प्रियंका,